बीडमध्ये आज अजितदादा पवारांची जनसन्मान यात्रा पोहोचली आहे आणि अतिशय डॅशिंगमध्ये हेलिकॉप्टर एंट्री झालेली आहे अजितदादा पवार यांची। आपण बघतोय या ठिकाणी आधी रुपालीताई चाकणकर हेलिकॉप्टरमधून बाहेर येताना आपल्याला दिसल्या, त्यानंतर काही पदाधिकारी दादांसोबत उतरले, त्यानंतर अजितदादा बाहेर आले आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं। रुपालीताई चाकणकर यांचं स्वागत अगोदर झालं, त्यानंतर अजितदादा पवार यांचं स्वागत करताना त्यानंतर अजितदादा पवार यांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांचं स्वागत केलं। धनंजय मुंडे यांनी त्यांचं स्वागत केल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते। स्वागत होताच दादा खाली वाकले आणि एक वेळ सगळेच आश्चर्यचकित राहिले, दादा का खाली वाकले, मात्र काहीतरी खाली पडलं होतं आणि ते उचलण्यासाठी दादा खाली वाकले होते। काही सेकंद सुनील तटकरे आणि धनंजय मुंडेंना देखील कळलं नाही की काय घडलं आणि त्यानंतर दादा पुढील कार्यक्रमासाठी गेले। त्यानंतर पुढे गेल्यानंतर दादांना मराठा समाज बांधवांनी घेराव घातला आणि तिथे देखील थोडा गोंधळ आपल्याला बघायला मिळाला। या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की अजितदादा पवार हे पुढच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जात आहेत आणि ते पुढच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर ते जेव्हा आपल्या व्हॅनमध्ये बसण्यासाठी येतात तेव्हा त्या ठिकाणी मराठा बांधव त्यांना घेराव घालत आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अजितदादा पवार यांना मराठा समाज बांधवांना निवेदन द्यायचं होतं। मराठा बांधव त्या ठिकाणी आल्यानंतर कॅमेरे बंद करा अशी सूचना मीडियाला अजितदादा पवार यांनी दिली। त्या ठिकाणी लगेच धावत धनंजय मुंडे देखील आले, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। एसपी आल्यानंतर आता या गाडीत जायचंय दादा, दोन मित्र दोन नाही भाषण आहे.